सेफ झोन सारको स्विमिंग हम्म. तर ह्या जाग्यार गरजूच ना घालपाचे. ओके. हिंगा अजून पासून कोणाक काय हे प्रॉब्लेम जाल्ले ना, कोण बुडलो ना ह्या जाग्याचेर. ताका हांव म्हणटा कितें ह्या जाग्यार ते नाका आमकां. आनी आमी हिंगा सकाळी अर्ली मॉर्निंग फिशींग करता हांव. पांय वडो म्हणटा पळय तो घालता हांव. ओके. आमकां हे हिंगासर नाकात. नाका. आणि असो विशय जाला की यांच्यानी फाटल्यान की काल त्यांच्यानी हे ट्युरिझम आणि फ्लोटर घातल्या. आता हे रोनिन बाब सांगला की ते सेफ झोनिंग म्हणून ताका कायदो आसता. आमचे फिशरीज आसा जे धडेक नुस्तें मारता. हे गोवा सरकारान पयलें डिक्लेअर करूंक जाय आसलें फिशरमॅनाक बाबा अशें करतात, तुमकां हे लायक आसा वो लायक ना. पंचायतीक आमी विचारलें हे विलास मोर्जेन सांगलें की आपणान कंप्लेंट घातलेली आसा ट्युरिझमाक, ती कॉपी हांवें ती कॉपी फॉरवर्ड केल्ली. हांव कितें म्हणटा हे फिशरमॅन आसा ते आमचे साकावचे शिक्षकलो हे बाबडे आमचे हरमल म्हणटात ताका नुस्तें मारतात, तितून ताचे पोट तेंचे कडेन चलता. आयज तर तुमी ट्युरिझम डायरेक्ट फ्लोटर तेंच्यांनी व्हडी हाडटकूच तांकां लुकसाण जातली. तुमी अशें करप ना. हे आतां इतले भाव आसात, विठल आसातले मोर्चेचे, हे फिशरीज आसा, तुमकां जावो तो कायदो करनाकात. तुमी विचारूंक जाय. हे पळय तुमी आयज कितें केल्यात, तुमी आनी फाल्यां फुडें घालतले. हे नुस्तेकार खंय वयतले? तुमकां खंयच्या भाशेन सांगपाचें आमी एकूच विनंती आसा सरकारा कडेन जावं ट्युरिझम मिनिस्टरा कडेन हे जाता तितले हे काडपाचें. तुमी आमचो हो फिशरमॅनाचो विठल आस्कर मोर्चे ओपच आसा. ना ऑलरेडी टुरिझम डिपार्टमेंटाक आमी सांगला कित्याक हे केला कित्याक हे टुरिस्टा खातीर केला आनी ते फ्लोटींग बॉल्स घातल्यात तेंच्यांनी. ते फक्त मोरजी न्हू हरमलाय घातल्यात, वचत ते बिचांचेर घातल्यात की जेणे करून टुरिस्ट येतात ते डीप सीन भितर वचून तेंचे कितें इन्सिडंट जावचो न्हू म्हणून. पूण त्याच प्रमाणे आमी विचार करूंक जाय की इतली वर्सां पारंपारीक आमी फिशरमॅन्स आहात आनी फिशरमॅन्स आपले वेवसाय कितलेशे पिढयान पिढया थंय चलयतात आनी ते खंय तरी तांकां हर्डल जावचो न्हू. सो ताका लागून कालूच हांव आमच्या टुरिझम डिपार्टमेंटा कडेन उलयलां आनी इमिजिएटली जे लायफ गार्ड्स आहात ते लायफ गार्डांनी थंय घातला, म्हणजे टुरिझम डिपार्टमेंटाचे इन्स्ट्रक्शनाचेर घातला. सो तांकां सांगला तांकां लायफ गार्डान ते काडपाचें म्हणून, जेणे करून आमच्या फिशरमॅन्सांक काय त्रास जावचो न्हू. इमिजिएटली आयच्या आयज ते काडटले. नमस्कार. सध्या आम्ही विठ्ठलदासवाडा मोरजी समुद्र किनारी भागात आहोत आणि आपले जे सरकार आहेत, गोवा सरकार, पर्यटन खाते दरवर्षी जे देश विदेशातील जे पर्यटक येतात त्या पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी वेगवेगळे नियम आणि सुरक्षतेच्या दृष्टीने कायदेही करत असतात. आणि त्याच नजरेतून या ठिकाणी पर्यटन खात्याअंतर्गत जे काही पर्यटक म्हणा किंवा नागरिक पोहण्यासाठी या भागात येतात त्या पर्यटकांना सुरक्षित जागा मिळावी त्या नजरेतून हे काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना या ठिकाणी फ्लोटिंग बॉल रोप लावण्यात आलेले आहे. आणि याचा हा जो उपक्रम राबवण्या अगोदर जे स्थानिक आपले मच्छीमार बांधव आहेत, स्थानिक नागरिक आहेत, त्या सर्व पंचायतीला वगैरे विश्वासात घेऊन या ठिकाणी तशा प्रकारचं फ्लोटिंग झोन करता येईल का, म्हणजे फ्लोटिंग घालून त्या ठिकाणी स्विमिंग झोन करता येईल का. त्यामुळे जे स्थानिक मच्छीमार बांधव पहाटे उठून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने रापणद्वारे म्हणा किंवा जे झण्याल म्हणतो आपण किंवा माग मारून जे मच्छीमारी करत असतात त्यांच्यावरना अडचणी येणार नाही याचाही विचार सरकारने करायला हवा होता. आज या ठिकाणी आपले स्थानिक मच्छीमार बांधव आहे, त्यांचा विरोध या फ्लोटिंग झोनसाठी आहे, स्विमिंग झोनसाठी आहे. त्यांनी स्विमिंग झोन अवश्य करावा, परंतु या ठिकाणी जे दगड घालून फ्लोटिंग बॉल रॉप घातलेले आहेत त्यासाठी त्यांचा विरोध आहे. ही एरिया स्विमिंग करण्यासाठी सुरक्षित आहे याचं सगळ्यांना भान आहे. शिवाय रापण मारण्यासाठी किंवा मासेमारी करण्यासाठी स्थानिकांना ही जागा सुरक्षित वाटते. स्थानिक आमदार जी दारोलकर यांनाही याविषयी विचारलं असता त्यांनी आज आपण मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्याकडे चर्चा करून जे रोपिंग घालण्यात आलेले आहे ते फ्लोटिंग रोपिंग काढण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.